आता रुपाली चाकणकर देवगिरीवर दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी सध्या चाकणकर या देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आता रुपाली चाकणकर या सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तातडीने राजीनामा द्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर आता त्या आपण बघतोय की सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरीवर पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता रुपाली चाकणकर काय नेमका निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। रुपाली चाकणकर सध्या सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी देवगिरीवर पोहोचलेले आहेत। रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात सोबतचे फोटो समोर आले होते आणि त्यानंतर रुपाली चाकणकर देवगिरीवर पोहोचले आहेत। देवगिरीवर जाऊन आता नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे सूत्रांनी माहिती दिली होती की मुख्यमंत्र्यांनी चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते। सूत्रांच्या या माहितीवर आता शिक्कामोर्तब होतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। रुपाली चाकणकर आता काय पुढील निर्णय घेतात हे लवकरच कळणार आहे। आता आपण बघतोय मुंबईतल्या घडामोडी ज्या आहेत त्या वेगवान झालेल्या आहेत। एकीकडे अशोक खरात याच्या सगळ्या घडामोडींनंतर मुंबईतल्या राजकीय घडामोडी या वेगवान होत आहेत। देवगिरीवर आपण बघतोय की आता सध्या चाकणकर ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे आता राजीनाम्यासंदर्भातला काय मोठा निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। रुपाली चाकणकर सध्या देवगिरीवर पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार यांची त्या भेट घेतील अशी ही माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे या भेटीत नेमकं काय ठरतं हे पाहावं लागेल। सुनेत्रा पवार यांचा नेमका आदेश काय असेल हे थोड्याच वेळात कळू शकतं। सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी रुपाली चाकणकर देवगिरीवर दाखल झालेले आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं असं सूत्रांनी सांगितलं आणि सूत्रांच्या या माहितीनंतर आपण बघतोय की आता देवगिरीवरील हालचालींना वेग आलेला आहे। कारण रुपाली चाकणकर या सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरीवर पोहोचल्या आहेत। सुनेत्रा पवार यांच्यासाठी देखील खरं तर आजचा हा दिवस आजचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा राहू शकतो। कारण पक्षामध्ये रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा तसंच महिला आयोगाच्या अध्यक्षा देखील आहेत आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार नेमका काय निर्णय घेतात, कठोर निर्णय घेतात का हे पाहावं लागणार आहे।